काही दिवसापूर्वी एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. सर, हा सिरियसच नाही आहे, याला काही जाणीवच नाही आहे, जेवतो आणि झोपतो बिंदास. एवढा झोपतो तो, सकाळी 9 वाजेपर्यंत झोपतो, 10 वाजेपर्यंत झोपतो. याला काही गांभीर्यच नाही आहे, परीक्षेची चिंता नाही आहे, कुठचे ध्येय नाही आहेत. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला की याला काहीतरी मार्गदर्शन करा. आणि मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही थोडं बाहेर बसा. मी बाहेर त्यांना बसायला सांगितल्यानंतर मी त्या मुलाशी बोलायला लागलो. नंतर माझ्या लक्षात आलं की हा निवांत आहे म्हणून झोपत नाही आहे, ते ताणात झोपतंय, ते स्ट्रेसमध्ये आहे. कारण स्ट्रेस हा फक्त झोपच उडवत नाही आहे, तर तो खूप झोपायला सुद्धा लावतो. आणि मग मी त्यांना या मुलाला कशाचा स्ट्रेस आहे, नेमकं स्ट्रेसनं याच्या शरीरावर, मनावर काही परिणाम होत आहेत याचं वर्णन करून सांगितलं. आणि मग हळूहळू त्या मुलाला समजायला लागलं की सर, मला कोणीच समजून घेत नाही आहे. कारण अपेक्षा एवढ्या वाढल्यात की त्या अपेक्षा पूर्ण करता 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 प्रत्येकच व्यक्ती स्ट्रेसमध्ये सध्या, ताणामध्ये. मग तुमची पर्सनल लाईफमधल्या अपेक्षा असतील किंवा तुमच्या प्रोफेशनल लाईफमधल्या अपेक्षा असतील. आज पर्सनल लाईफमधल्या अपेक्षा काय आहेत की नवरा बायकोच्या एक दुसऱ्याकडून असलेल्या अपेक्षा, पालकांच्या आणि मुलांच्या एक दुसऱ्याकडून असलेल्या प्रचंड अपेक्षा, आणि नातेवाईकांच्या एक दुसऱ्याकडून असलेल्या प्रचंड अपेक्षा. ह्या झाल्या पर्सनल लेवलच्या अपेक्षा. आणि प्रोफेशनल लेवलच्या अपेक्षा काय आहेत की एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर ह्या दोघांमधल्या असलेल्या अपेक्षा, की मालकाला असं वाटतं की लोक कामच करत नाही आहेत, आणि लोकांना वाटते की मालक आमच्या कामाची कदरच करत नाही आहे. ह्या सहकार्यांच्या एक दुसऱ्याकडून असलेल्या अपेक्षा. मग या अपेक्षांमुळं माणसं कळत न कळत ताणात राहतात, आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतो. आणि तोच स्ट्रेस आहे. आणि मग त्याच्यावरच बोलायला चालू आहे की स्ट्रेस असा असतो, स्ट्रेस तसा असतो, ताण घेऊ नका, आमक्याला टेन्शन येतं आहे, एकजण टेन्शनमध्ये दारूच पितं आहे, एकजण टेन्शनमध्ये खूपच झोपतं आहे. तर हा स्ट्रेसचा प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवनामध्ये कधी ना कधी कशाचा तरी ताण येतोच. फरक एवढाच आहे की काहींना ताण अगदी जास्त ताण देतो, तर काहींना तो ताण हाताळण्याचं कौशल्य आहे. ज्या लोकांना ताण हाताळण्याचं कौशल्य आहे ते आलेला कशाही प्रकारचं स्ट्रेस असेल तरी त्याला ते छान प्रकारे स्माईल देऊन त्याला ते हाताळतात. इतर लोकांना ते हाताळता येत नाही. ताण म्हणजे काय, तर तुमच्यावर आलेला दबाव. तुमच्या मनाच्या विरोधात एखादी घटना घडली की तुमच्या मनावर कळत नकळत दबाव येणार, टेन्शन येणार, प्रेशर येणार. आता आलेलं प्रेशर हे कुणाला येऊ शकतं, म्हणजे किती ज्ञानी माणूस असेल त्याला येऊ शकतं, विद्यार्थी असेल त्याला येऊ शकतं, उद्योग करणारा माणूस आहे त्याला येऊ शकतं. स्ट्रेस जो आहे तो वेगळ्या वेगळ्या प्रकाराचा आहे. त्याचे प्रकार आहेत स्ट्रेसचे. तर पहिला स्ट्रेस आहे ना तो यू स्ट्रेस. यू स्ट्रेस म्हणजे सकारात्मक ताण. घटना घडली पण अत्यंत आनंद देणारी घडली, तरी तो तुमच्या मनावर स्ट्रेस आहे, बॉडीवर स्ट्रेस आहे. तुम्ही बघितलं असेल की काही लोकांना लॉटरीचं तिकीट लागलं, लोक तिकिटाची बातमी ऐकल्यानंतर जागेवर मेले. काही लोक क्रिकेट बघत होते आणि वर्ल्ड कप जिंकला गेला, हातातच रिमोट राहिला आणि एवढे आनंदी झाले की जागेवरच फ्यूज उडाला. अशाही घटना घडतात. हा झाला यू स्ट्रेस. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंदाच्या घटना घडल्या,
आनंदाच्या बातम्या आल्या तरी आपल्या बॉडीवर त्याचा परिणाम होतो. हा झाला युस्ट्रेस. आणि हा युस्ट्रेस तुम्ही एखादं ध्येय सेट केलं आणि ते ध्येय तुम्ही अचीव केलं तरी तुम्ही बघा प्रचंड यश मिळाल्यानंतर लोकांना डोळ्यातून पाणी येतं. एवढा आनंद मिळतो त्यांना. तर हा युस्ट्रेस आहे. हा युस्ट्रेस माणसांना प्रेरणा पण देतो. काहीतरी करायला तो मोटिवेट करतो की नवीन काहीतरी शिकतायत. तर थोडासा स्ट्रेस राहतो. तुम्ही गाडी शिकत असाल, तुम्ही स्विमिंग शिकत असाल, तुम्ही एखादी भाषा शिकत असाल, तुम्ही एखादं कौशल्य शिकत असाल, तर दिस इज युस्ट्रेस. हा तुम्हाला प्रेरणा देणार आहे शिकायला. हा एक भाग झाला. दुसरा स्ट्रेस आहे, त्याचं नाव आहे डिस्ट्रेस. तो निगेटिव्ह आहे. जी काही बातमी आहे ती तुम्हाला ती सगळी नकारात्मक, अत्यंत ताण देणारी आहे. खाली गेले तुम्ही बघतात तर गाडी पार्किंगमध्ये तुमची गाडीच नाही. अरे यार माझा मोबाईलच गायब झाला. हाच डिस्ट्रेस आहे. म्हणजे तुमचा लागलेला निकाल तुमच्या मनाप्रमाणे नाही लागला की तुम्हाला स्ट्रेस. हा डिस्ट्रेस आहे. त्याच्यानंतरचा जो स्ट्रेसचा प्रकार आहे त्याचं नाव आहे अक्यूट स्ट्रेस. अचानक येणारा ताण. अक्यूट, अचानक. अत्यंत नॉर्मल सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला अचानक फोन आला की तुमच्या जवळच्या नातेवाईकांचा ॲक्सिडेंट झाला. घरी फोन आला की 10 वाजलेत, मुलगी घरी आलेली नाही आहे. आला स्ट्रेस. बिझनेस वारा आलं, बोर्ड पडला, आला स्ट्रेस. कोर्टाचा निकाल तुमच्या विरोधात लागला, आला स्ट्रेस. दवाखान्यातलं पेशंट ऑफ झाला, आला स्ट्रेस. हा अक्यूट आहे. म्हणजे वी वर नॉट प्रिपेअर्ड. ही घटना घडली. आणि याच्यानंतरचा जो 4 नंबरचा स्ट्रेस आहे त्या स्ट्रेसचं नाव आहे क्रॉनिक स्ट्रेस. म्हणजे त्या स्ट्रेससोबत आपण जगत असतो. कोणते उदाहरण आहेत ह्या क्रॉनिक स्ट्रेसचे? वाढती बेकारी. आम्हाला याची सवय लागली आहे. आम्ही जगतो याच्यासोबत. कुटुंबामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे, आम्हाला माहिती आहे की ही आजारी आहे, आम्हाला सवय लागली त्याच्यासोबत जगायची. एखादा कुटुंबामध्ये माणूस आहे, तो सगळ्यांना ताण देतोय व्यसन करून, लागली सवय आम्हाला त्याच्यासोबत जगायची. आमच्या घराच्या समोरची कचराकुंडी आहे, आम्हाला त्याच्यासोबत सवय लागली आहे. तर हा जो आहे तो क्रॉनिक स्ट्रेस आहे. म्हणजे वाढणारी कर्ज असतील, उद्योगांमध्ये येणारे चढउतार असतील, कुटुंबामधले होणारे वाद असतील, तर या ज्या गोष्टींची लोकांना सवय लागते याचं नाव आहे क्रॉनिक स्ट्रेस. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, स्ट्रेस आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती रिॲक्ट करायला लागतो. त्याचं वर्तन बदलतं, त्याची भाषा बदलते, त्याचं वागणं बोलणं हे सगळं बदलून जातं. चिडचिड होते. तर ह्या रेस्पॉन्स करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक तर हा येणारा स्ट्रेस, काही माणसं एकदम एक्सप्रेसिव्ह होऊन जातात, पटकन भडकून जातात दुसऱ्यावर. शिव्या देतील, रागावतील, बोलतील, ओरडून बोलतील. हा काय झाला? एक्सप्रेसिव्ह वे झाला रिस्पॉन्सचा. दुसरं आहे आलेला ताण काही माणसं दाबून टाकतात. काही माणसं डायरेक्ट म्यूट होऊन जातात, कुणालाच बोलत नाहीत, गप्प होऊन जातात, लोकांमध्ये जाणं टाळून देतात. एकांतवास पाहिजे, कुणाला फोन करत नाहीत, कोणासोबत चर्चा करत नाहीत, शांत. आता यांनी काय केलं आहे? ताण दाबला आहे, असं सप्रेस केला आहे. पहिल्यांनी काय केला होता? एक्सप्रेस केला होता. आणि तिसरा जो प्रकार आहे लोकांना पाठवून देतो. म्हणजे आपण काय करतो? त्याला कॅरी फॉरवर्ड करतो. तसं ताण आल्यानंतर आपल्यापेक्षा जे ज्युनियर आहेत किंवा जे आपल्यापेक्षा दुर्बल आहेत यांच्यावर तो स्ट्रेस कॅरी फॉरवर्ड केला जातो. उदाहरण सांगतो तुम्हाला. एक ऑफिसर, अगदी सिनियर ऑफिसर, घरात भांडणं झाले बायकोसोबत, सकाळी सकाळी कोणत्याही कारणावरून झाले, आणि ते त्या स्ट्रेसमध्ये, ताणामध्ये नाश्ता न करता, चहा न घेता
गाडी काढून ऑफिसला गेले. आता काल संध्याकाळी ही व्यक्ती ऑफिसमधल्या सगळ्या लोकांना हसून बोलली, पण आज ही व्यक्ती ऑफिसमध्ये स्ट्रेसमध्ये पोचली. मोठे बॉस आहेत, लावली मीटिंग, सगळ्या ज्युनियरला बोलवलं, झाप 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 झापलं सगळ्यांना. तू हे केलं, तू हे केलं नाही, तू असं करतो, तू वेळेवर येत नाही, तुम्ही काही कामच करत नाहीत, आमकं करत नाहीत. आता ही लोकं बिचारी सगळे आपापल्या कॅबिनमध्ये खुर्च्यांवर निवांत आपलं आपलं काम करत बसले होते. यांना असं वाटलं की सर आज आल्यानंतर काहीतरी चांगलं बोलतील. यांनी मीटिंग घेतली आणि यांना गरम केलं. आता यांची समस्या अशी आहे, ही सरांना काही बोलू शकत नाहीत. मग ह्यांनी काय केलं, यांच्या ज्युनियरची मीटिंग घेतली, त्या ज्युनियरला बोलवून घेतलं आणि त्या ज्युनियरला यांनी झापायला सुरुवात केली. तुमच्या कामाची पद्धत बरोबर नाही, तुम्ही टार्गेट अचीव करत नाही आहेत, तुमचं कामावर लक्षच नाही आहे, तुम्ही वेळेवर पण येत नाहीत, तुम्हाला ऑफिसचं कसलंच गांभीर्य नाही आहे. आणि असं बोलायला सुरुवात केल्यानंतर त्यांना ताण आला. मग ते जाऊन बसले बेचारे आपापल्या कॅबिनमध्ये काम करत. तेवढ्यात एक शिपाई आला, पाणी घेऊन. सर पाणी ठेव का, पाणी प्यायचं आहे. आता अशी रिॲक्शन त्या शिपायाच्या काही डोक्यात होतं का? ठेव थोडं पाणी, नको मला पाणी दे. ते म्हणलं बरं, आता मागा दुसऱ्या वेळेला पाणी. आता त्याचं नाव पिऊन. अरे तो सुद्धा कुणाच तरी बॉस आहे, तो घरी जाताना पिऊनच गेला. आता तानातच घरी गेला. इकडे इन्सल्ट झालाय, याची मोटर गरम झाली. आणि मग हा घरी गेला, बायकोने बेल वाजवल्यानंतर दरवाजा उघडला. बायकोने सरळ साधा प्रश्न विचारला, ते दही आणलं का तुम्ही? माझं एवढंच काम आहे, मला काही कामधंदे नाहीत, तू काय करते? जे बायकोला ताण दिला. आता यानं काय केलं, स्ट्रेस कुणावर कॅरी फॉरवर्ड केला? बायकोवर. हे मुलानं बघितलं आणि ते मुलगा त्या मम्मीकडे गेला, मम्मी कार्टून बघू. जे मम्मीनं तडेल कानाखाली लावली त्याची. ते म्हणलं आत्ता चांगली होती, तिच्यापेक्षा दुर्बल कोण आहे? मुलगा. तो मुलगा आता एवढा स्ट्रेसमध्ये आला की त्याच्या हातामध्ये खेळणी होती, त्याने ती खेळणी उचलली आणि जोरात फेकली, तिकडे भिंतीवर आदळली. म्हणजे एका साहेबाच्या घरात वाद झाला, साहेब स्ट्रेसमध्ये आले, ऑफिसमध्ये गेले. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे ज्युनियर, त्यांनी त्यांचे ज्युनियर, त्यांनी त्यांचे ज्युनियर, त्यांच्यानंतर त्यांचे शिपाई, त्याच्यानंतर शिपायाची बायको, त्याच्यानंतर त्याचा मुलगा, शेवटी खेळणं तुटलं. असा स्ट्रेस आपण कॅरी फॉरवर्ड करत असतो दुसऱ्यांवर. मग तुमचा इन्सल्ट झाला, इन्सल्ट ही तुमची प्रायमरी इमोशन आहे, आणि इन्सल्ट झाल्यानंतर राग येतो, राग येणं ही सेकंडरी इमोशन आहे. पण हळूहळू याचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर, वर्तनावर एवढा होतो की माणसांना याची सिम्पटम्स हे लक्षात येत नाही, ते कशानं होत आहे. पण त्या घटना स्ट्रेसमुळेच घडत असतात. तर याचे सिम्पटम्स बघा ना तुम्ही. काही लोकांना कायमस्वरूपी मान दुखते. इट इज नथिंग बट अ सिम्पटम ऑफ स्ट्रेस. पाय दुखतात, हे गुडघ्यापासून खाली जे पोटऱ्या आहेत हा भाग दुखतो, कायमस्वरूपी पाय दुखतात. नथिंग बट स्ट्रेस. पाय दुखतात, पोटऱ्या दुखतात, पोट साफ होत नाही, शिंका येतात. पण हा सायकोसोमॅटिक आहे, मनोकायिक आजार आहेत. म्हणजे मन थकलं की शरीर थकतं. आणि नंतरचे काही सिम्पटम्स आहेत जे बिहेवियरचं, माणूस खूप बडबड करतो, काही लोक खूप जेवतात आणि काही लोक एक घाससुद्धा खात नाही, काही खूप झोपतात तर काहीची झोप उडते. हे सिम्पटम्स आहेत. ही प्रत्येक व्यक्ती स्वतःचा राग, स्वतःचा ताण प्रकट करण्याची प्रत्येकाची वेगळी स्टाईल आहे.
प्रत्येकाला समस्या आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी आनंदी राहिलं पाहिजे. जाऊ दे बाबा, निवांत राहा, समाधान महत्त्वाचं आहे. वो काय करायचं एवढं मोठं सगळं, सुखी राहिलं पाहिजे. क्वालिटी ऑफ लाईफ आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढतं आहे याचा अर्थ क्वालिटी ऑफ लिव्हिंग ही वाढत नाही आहे. आम्हाला क्वालिटी ऑफ लिव्हिंगच्या वर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे काय आहे यापेक्षा मी त्याच्यासोबत किती समाधानी आहे. आणि म्हणून मग आम्हाला स्ट्रेस मॅनेज करणं शिकायचं आहे. आता ताण येणं हे आमच्यावर नाही आहे, माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत याच्यावर माझा ताण वाढणार आहे. मी बाकीच्या लोकांना कसं कंट्रोल करणार. म्हणजे पाऊस यायला नको होता पण आला, अचानक आला, गाडीपर्यंत मला जाता येईना, पाणी व्हायला लागलं, अर्धा मी भिजलो. आय कांट कंट्रोल दॅट, कम ऑन. बट हाऊ टू हँडल द सिच्युएशन इज द मॅनेजमेंट ऑफ द स्ट्रेस. मग याच्या उपाययोजना जर आपण समजून घेतल्या तर 100% माणूस सुखी होऊ शकतो, आनंदी होऊ शकतो. कारण रोडला खड्डे किती आहेत याच्यावर किरकिर करण्यापेक्षा आम्हाला चुकून कसं पटकन पुढं जाता येईल हे फार महत्त्वाचं आहे. की पुढचा माणूस माझ्यासोबत कसा वागतो यापेक्षा त्याच्या वागण्याचा माझ्या मनावर परिणामच झाला नाही पाहिजे. मी काय सांगितलं की समस्या नाही असा माणूस नाही, पण काहींना मला समस्या आहेत याचीसुद्धा जाणीव नाही आहे. दे कीप ऑन इग्नोरिंग, लेट द थिंग्स हॅपन, घटना घडत राहतील आणि मग स्ट्रेस मॅनेज होईल. आनंदी जीवनाची हीच सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आहे. काय उपाययोजना आहे स्ट्रेस मॅनेजमेंटच्या? कशाने स्ट्रेस कमी होतो, माणसाचं मन कशाने हलकं होतं, माणूस कसा निवांत होतो. तर याचे काही 4-5 पॉईंट्स आहेत ज्याचा मला खूप फायदा झाला. स्ट्रेस मॅनेजमेंटचा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या शरीरातून घाम निघेपर्यंत आपण एक्सरसाइज केली पाहिजे. आता तुम्ही चाला, तुम्ही जिम करा, स्विमिंग करा, काम करा, योगा करा, पण हे मात्र लक्षात ठेवा की माझा घाम निघतो का. पूर्वीच्या काळी लोकांना ताण नव्हता असं नव्हतं, त्यांचे तर खायचे वांदे होते, पैसा पाहायला मिळत नव्हता, निसर्ग लहरी होता, कुठली अनुदानं शासनाची नव्हते, कसल्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. अशा अवस्थेमध्ये सुद्धा लोक सुखी होती किंवा त्यांना ताण ॲटोमॅटिक जो येत होता तो हँडल होत होता. याचं एकमेव कारण आहे की ती एवढे थकत होते की त्यांना जिथं पडल तिथं झोप लागत होती. आजकाल झोप लागत नाही. तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, गाढ झोप लागली पाहिजे. आता गाढ झोप कशाने लागेल? गुलाबजामुन खाऊन लागेल, लोकांना लुटल्यानंतर लागेल, का दारू प्यायल्यानंतर लागेल, कशाने लागेल गाढ झोप? अरे भुकेला कोंडा आणि झोपेला धोंडा असं म्हणायची लोक. तुम्हाला आग पडली ना पोटात, एवढी भूक लागली की तुम्ही पुन्हा टेस्ट काय हे पाहत नाहीत. जे तुम्हाला खायला मिळेल तुम्हाला ते चविष्ट लागणार आणि तुम्ही एवढे थकले की तुम्ही वाटच बघत नाही आहेत. मला गादी पाहिजे, मला उशी पाहिजे, मला अमका फॅन पाहिजे, AC पाहिजे. पडेल त्या ठिकाणी तुम्ही गाढ झोपतात. माणूस गाढ मेल्यासारखा झोपला की त्याला ऑक्सिजन पूर्ण मिळतो आणि तेवढी झोप झाल्यानंतर सकाळी तो अत्यंत रिलॅक्स फील करतो स्वतःला. म्हणजे पहिला मुद्दा काय स्ट्रेस मॅनेजमेंटचा? वर्कआउट करा, अंग मेहनत करा. आता काय घडायला लागलं आहे की ज्या लोकांना ज्ञान आहे, एकदा
मला कुठंतरी ते वाचनात आलं, फार आवडलं मला ते, की भारत देशामध्ये जो प्रॉब्लेम आहे सध्या, की ज्ञानी लोकांना वाटतच नाही की आम्ही श्रम करावेत, आणि श्रम करणाऱ्यांना माणसांना हे वाटतच नाही की आम्ही ज्ञान वाढवावं आमचं. म्हणजे श्रीमंत माणसं, ज्ञानी माणसं यांना श्रम करायला वेळ नाही आहे किंवा ते करू शकत नाही आहेत. मग अंगमेहनतच नाही, व्यायामच नाही. मग व्यायाम नसेल तर गाढ झोप कशी लागेल? हे 2 महत्त्वाचे मुद्दे आले स्ट्रेस मॅनेजमेंटचे. त्याला स्ट्रेस मॅनेज. तिसरा अत्यंत महत्त्वाचा, जर वाटत असेल आपल्याला की मला आनंदी राहायचं आहे, सुखी व्हायचं आहे, टेन्शन फ्री राहायचं आहे, ताणातच राहायचं नाही, कोणाकडूनही कसलीच अपेक्षा करायची नाही. 0 एक्सपेक्टेशन्स फ्रॉम अदर पीपल. कसलीच अपेक्षा करायची नाही. अपेक्षा माणसाचा अपेक्षा भंगच करतात. किती लोकांचं तुम्ही भलं करणार आहे? काही लोक म्हणतात सर मी कोणाचंच वाईट केलं नाही, मग कोणाचं चांगलं बी केलं नाही ना, तरी माझं वाईट घडलं. अरे सगळ्यांसोबतच घडते हे. सगळेच लोकांना मदत करतात, सगळेच लोकांवर विश्वास ठेवतात. हे जग विश्वासावरच चालतं आहे. करतात काही लोक विश्वासघात. मी मदत करणाऱ्या माणसाने मला वापस मदतच केली पाहिजे हा आग्रह धरणं 100% चुकीचा. मला आनंद वाटतो म्हणून मी पुढच्याला चहा पाजला, त्याने मला कधीतरी चहा पाजावा म्हणून मी पाजायचं नाही. एक्झॅक्टली. कारण ही अपेक्षा जर आपण बंद केली तर आपण इथंच न्यूट्रल होऊन जाऊ. मी कोणाला मदत केली असेल त्याने मला वापस मदत करावी ही अपेक्षाच धरायची नाही. मला कोणी चांगलं म्हणेल ही अपेक्षा पण करायची नाही. सध्या लोकांनी काय सुरू केलं माहिती आहे का? लोकांना दुसऱ्या लोकांकडून स्वतःची स्तुती करून घेण्याची फार सवय लागली आहे. तर अपेक्षा करणं बंद केलं की स्ट्रेस मॅनेज झाला म्हणजे झाला, त्यात कसलंही दुमत नाही. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रत्येक व्यक्तीने रिलॅक्सेशन केलं पाहिजे. ध्यानधारणा, योगनिद्रा. दिवसभरात कधीतरी आपण निर्विचार राहिलं पाहिजे. की डोक्यामध्ये दिवसभरात जे विचार येतात, असं म्हणतात की आपल्या डोक्यामध्ये दिवसभरामध्ये 60,000च्या आसपास विचार यायला लागतात. तर हे येणारे विचार हे माणसांना एवढे अस्वस्थ करतात. आणि मग निर्विचार झालं की स्ट्रेस मॅनेज व्हायला लागतो, बी पी नॉर्मल होतो. बी पी काय आहे? बी पी वाढतो म्हणजे काय? काही लोकांना भांडणं झाल्याबरोबर तर लोक ज्यानं आज केलं त्यांतच केलं त्यांतच केलं त्यांतच केलं, वाढलं बी पी. लोकांना असं वाटतं आहे की बाबा मी आता दारू प्याल्यानंतर मला ताण येणारच नाही. हे सगळे काय आहेत? भ्रम आहेत समाजाचे, की याने ताण जाईल त्याने ताण जाईल. ताणाचा आणि मनाचा फार संबंध आहे. मन एकदा थकलं की ते थांबत असतं. जब तक माइंड थकेगा नहीं तब तक वो रुकेगा नहीं. अगर अब आपको उसको रोकना है तो आपको बॉडी को थकाना पड़ेगा. उसको इतना थकाओ कि माइंड अपने आप सोचना भी बंद करेगा. कुछ लोग इतना सोचते हैं, ऐसा लगता है कि वो तो थिंकर है. अरे थिंकर नाही आहे, पागल आहे ते. येडं झालं, एवढं जास्त विचार करायला लागलं आहे. तर विनाकारण विचार करणं हे सुद्धा थांबवलं पाहिजे. मल्टीटास्किंग परिणाम करणार ना, कारण तुम्हाला एका गोष्टीवर फोकस राहणं गरजेचं आहे. तुम्ही एकदाच 2-4 कामं सोबत करतायत, इकडं तिकडं 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 करतात मल्टीटास्किंग लोक, पण तेवढं तुमचं टॅलेंट असलं पाहिजे. कारण काही लोक 12 तास ज्या कामाला देतात, काही लोक ते 12 मिनिटात काम पूर्ण करतात. तुम्ही बघा ना, ज्याला टायपिंगची स्पीड नाही आहे त्याला 1 पेज टाईप करायला किती वेळ लागेलच ना, त्याला बराच वेळ 10-15 मिनटं लागतील. आणि ज्याला टायपिंगची स्पीड चांगली आहे तो पटपट 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 2-3 मिनटात तर पेज पूर्ण टाईप करून सोडून दे. ही स्पीड आहे त्याची. म्हणजे मल्टीटास्किंग आहात म्हणून तुमचा स्ट्रेस नाही वाढणार.
तुम्ही मल्टीटास्किंग आहात, पण तेवढं तुमच्याकडे टॅलेंट नाही आहे, तेवढं तुमचं ते हाताळण्याचं कौशल्य नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला काही काही लोक बघा ना, तुम्ही एक एक व्यक्ती 4-4, 5-5 उद्योग सांभाळतो आणि ते पण टॉपच्या पोझिशनला राहून तो कुठं म्हणतो मला खूपच ताण आला बाबा. नाही ना, नियोजनाला किंमत आहे, काम करायला नाही. इफ यू आर अ व्हेरी गुड मॅनेजर, इफ यू मॅनेज वेल, प्लॅनिंग करणारा माणूस, प्लॅनरला जास्त किंमत. मोठ्या पदावर जी माणसं आहेत त्यांना जास्त पेमेंट याच्यासाठी असतं की ते प्लॅन करत असतात. दे आर दी प्लॅनर्स. मग याच्यानंतरचा मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो की स्ट्रेस मॅनेजमेंट करण्याचा, की तुम्हाला काही ना काही शिकायची सवय लागली पाहिजे. कीप ऑन लर्निंग न्यू थिंग्स. मला काही शिकायचंच नाही, लर्न. काहीही प्रत्येक 2-3 महिन्यामध्ये एक ध्येय सेट करायचं, गरज नसताना सुद्धा सेट करायचं. एखादी वेगळी भाषा शिकायची, गाडी चालवायला शिकायची, डान्स शिकायचा, एक्सरसाइज शिकायची, हँडरायटिंग इम्प्रूव्ह करायची, स्वयंपाक वेगळ्या वेगळ्या डिशेस शिकायच्या. शिकण्यामध्ये स्वतःला बिझी ठेवायचं. आणि असं जर केलं तर कशाला ताण येतो आहे? आणि मग का बरं माणूस आनंदी राहणार नाही? अरे काही लोकांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की यांना कसलंच ताण नाही यार, यांना काही समस्याच आहेत का नाही आहे. आणि काही लोक छोट्या छोट्या गोष्टी आल्या की त्यांची मोटर गरम होते, त्यांचा फ्यूज उडायला लागतो. आणि शेवटचा महत्त्वाचा माझा या स्ट्रेस मॅनेजमेंटचा मुद्दा आहे, तुम्ही जसे आहात तसे एकदा स्वतःला स्वीकारा. कशाला तुलना करताय स्वतःची दुसऱ्यासोबत घेण्यान देण्याचं? तर तुमचा जन्म सेपरेट झाला होता, तुमचं मरण सेपरेट आहे, तुमचा आधार नंबर सेपरेट आहे, युनिक आहे आधार नंबर. तर तुम्ही एकटेच आहात, तुमच्यासारखा माणूस दुसरा जगात नाही आहे. वाय आर यू कम्पेअरिंग युअर सेल्फ? ॲक्सेप्ट युअर सेल्फ द वे यू आर. स्वतःवर प्रेम करा, स्वतःमधल्या क्वालिटी ओळखा की मी कशात तरी ग्रेट आहे. तर मला स्वतःला इतरांच्या तुलनेमध्ये कमी लेखायचं नाही. माझा उद्योग छोटा असेल ठीक आहे ना, पण तो माझ्यासाठी मोठा आहे. माझी गाडी जुनी असेल पण ती माझ्यासाठी मोठी, ती माझं मोठं काम करते. माझी फॅमिली छोटी असेल, आम्ही गरीब असू, मी गरीब असूनसुद्धा स्वाभिमानी आहे, याचा प्रचंड आनंद असला पाहिजे आपल्याला. कशाला ताण राहणार आहे? आणि मग या ताणातून जर माणूस मुक्त झाला तर तो 100% दीर्घायुष्य होणार. कारण आज कुणालाच मरू वाटत नाही, पण माणसं मरतायत ना. कुणालाच दुःख नको आहे, पण दुःख येत आहे ना. मग दुःखसुद्धा दुःख वाटलं नाही पाहिजे, याच्यासाठी हे करायचं आहे. मग का बरं आपण आनंदानं जीवन जगणार नाही आहेत? आनंदी आपण राहिलं पाहिजे याच्यासाठी स्वतःला ट्रेनिंग द्यायची आहे, एक प्रार्थना करायची आहे. काय प्रार्थना करण्याची देवाकडे बाबा? की देवाला हे मागायचं आहे, बाबा मी ज्या गोष्टी बदलूच शकत नाही त्या मी उदार अंतःकरणानं स्वीकारले पाहिजेत. मी समाज बदलू शकतो का? मी इतर लोकांचं वर्तन बदलू शकतो का? लोकांना मी बदलू शकतो का? कशाला लोकांना बदलायच्या भानगडीत पडताय तुम्ही? अहो साधू संत सांगून गेले, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. तुकाराम महाराज म्हणले सांगून सांगून मी मेलो बाबा, तरी समाजाला फरक पडला नाही. तर तुम्ही लोकांकडून एवढ्या चांगल्या अपेक्षा कशाला करताय मरायला? महामानव सांगून गेले तरी समाज बदलला नाही, तर तुम्ही लोकांना बदलण्यासाठीचा अट्टाहास सोडून द्या. जर ज्या गोष्टी मी बदलूच शकत नाही त्या मी आनंदाने स्वीकारल्या पाहिजे. रोडवरची ट्रॅफिक मी बदलू शकत नाही, आनंदाने स्वीकारा. कणत कणत जगण्यापेक्षा आपण गाणं म्हणत जगलं पाहिजे. मस्त गाडीत गाणं लावायचं, आनंद घ्यायचा, जायचं ट्रॅफिकमध्ये. दुसरा मुद्दा आहे प्रार्थनेचा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याचं बळ मला देवानं दिलं पाहिजे. म्हणजे मी काही गोष्टी बदलू शकतो, आय कॅन चेंज फ्यू थिंग्स. ते बळ मला आलं पाहिजे, हे बळ मला मिळालं पाहिजे. मग मला त्यातून आनंद मिळेल. ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही
ते स्वीकारल्या की त्यातून मला आनंद मिळेल. आणि मी काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही याची मला ओळखण्याची अक्कल देवानं द्यावी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू? द विजडम विच इज रिक्वायर्ड टू अंडरस्टँड द थिंग्स विच आय कांट चेंज अँड द थिंग्स विच आय कॅन चेंज. हा फरक समजण्याचं जर मला ज्ञान असेल, मला जर कौशल्य असेल किंवा मला ती जाणीव असेल तर मी नको तिकडं बेजार होणार नाही. झाला ना स्ट्रेस मॅनेज. फार काही टेक्निकल बोलण्यापेक्षा सहज, साधं, सरळ, प्रत्येकाला समजण्यासारखं आहे हे. मग कुठं राहणार स्ट्रेस? अशा प्रकारे स्ट्रेस मॅनेज केला जातो बघा.